महाराष्ट्र दिनानिमित्ताने गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात भव्य समारंभ पार पडला। 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा हा गौरवशाली दिवस गडचिरोलीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 214 वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावर्षी गडचिरोली पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 145 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले, तर तब्बल 425 जणांना C60 सेवा पदक जाहीर झाले आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2026 साली प्रथमच C60 सेवा पदक जाहीर करण्यात आले। या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात निवडक अधिकारी आणि जवानांचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। गडचिरोलीतील माओवाद विरोधी लढ्यात C60 पथकाने अतुलनीय कामगिरी बजावली आहे। 1990 साली स्थापन झालेल्या या पथकाने आजपर्यंत 353 माओवाद्यांचा खात्मा, 424 जणांना अटक तर 814 माओवाद्यांना आत्मसमर्पणास भाग पाडले। या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त करण्याच्या दिशेने मोठे यश मिळालं। याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी जाहीर केलेले 31 मार्च 2026 पर्यंत माओवाद संपवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी C60 जवानांचे योगदान अत्यंत मोलाचं ठरलंय। दरम्यान पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या दुसऱ्या कार्यक्रमात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन अधिकारी व जवानांचा गौरव करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी अवेशांत पांडा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात गडचिरोली पोलीस दलाकडून भव्य पथसंचलन सादर करण्यात आले, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। महाराष्ट्र दिनानिमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्य, समर्पण आणि सेवाभावाला सलाम करण्यात आला।